साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ता, दिवाबत्ती व नाला या विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयात सुरेश पाटील यांचे आंदोलन। उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे। सोलापूर शहरात विकास काम संथ गतीने सुरू असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले। रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत। यासाठी आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली। विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे, विभागीय कार्यालयाचे सौ सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न उपायुक्तांसमोर मांडण्यात आले। शहरात पाणी पुरवठा 5 दिवसाआड होत असताना गोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, इंदिरा वसाहत, सोनानगर, मुनाळे बोळ, गणेश नगर, दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणी पुरवठा व दूषित पाणी पुरवठा येत आहे। काही ठिकाणी पिवळसर पाणी पुरवठा होत आहे। या संबंधित अनेक वेळा तक्रारी देऊनही पाणी पुरवठा सुरळीत होत नाही। जोडभावी पेठ परिसरातील स्मार्ट सिटी भागात रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहत असतात। फुटपाथ धुणे, गाडी धुणे असे प्रकार सर्रास होत असून पाणी पुरवठा वेळेत बदल करण्यात यावे। या भागात अनेकांच्या घरात बेकायदेशीर नळ कनेक्शन दिले असल्याने पाण्याचा वापर जास्त होत आहे। पालिकेच्या प्रशासकीय राजवट होऊन 3 वर्ष होऊन गेले, परंतु या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये घाण पाणी, मैला मिश्रित पाणी, काळं पाणी, दूषित पाणी, पिवळसर पाणी यायला लागलं आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महिन्याभरात प्रत्येक वेळी या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकून सांगितलेलं आहे, परंतु काम व्यवस्थित करत नाही। त्या पाण्याच्या संदर्भात असू दे, कचऱ्याच्या संदर्भात असू दे, घंटागाडीच्या संदर्भात असू दे, ड्रेनेज लाईन ब्रिटिश केलेले आहेत, सर्व चोकअप झाले आहेत, गाळ भरलेत, ह्या संदर्भात असू दे। लाईटचं त्या ठिकाणी जवळजवळ 30% लाईट बंद आहेत। या सर्व कारणासाठी या विभागीय कार्यालय क्रमांकमध्ये आम्ही घेराव घाला म्हणून आलेलो असताना त्या ठिकाणी माननीय विभागीय अधिकारी यांनी अर्धा तास आले नव्हते। आम्ही लोकरे साहेबांना सांगून या ठिकाणी बोलण्यात आलं। साहेबांनी आम्हाला विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी सर्व या प्रभाग क्रमांक 3चे जे काही लेंडकी नाल्याचा समस्या असू दे, ड्रेनेज, पाणी, रस्ते अशा सर्व समस्यांसंदर्भात चर्चा केला।